साठी तुम्हाला एवढंच करावं लागेल की डेली डेली उठून तुम्हाला पुलअप्स मारणं हा अत्यावश्यक आहे. पुलअप्स मारणे, त्याच्यानंतर ना जो आपला पुलअप्स मारायचा असतो बार, त्याला फक्त असं लटकून राहायचं आहे मित्रांनो, दोन्ही हाताने लटकून राहायचं आहे. फर्स्ट टाइम मी जेव्हा स्टार्ट केलं होतं, तुम्हाला सांगतो मी स्टार्ट केलं होतं तेव्हा मला फक्त आणि फक्त 5 पुलअप्सच्या वर निघायचे नाहीत. असं मी एक 4-5 दिवस गेल्याच्या नंतर मी 1 वाढवलो, 6 झाले. त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी 1 वाढवलो, 7 झाले. त्याच्यानंतर एक 4-5 दिवसांनी 1 वाढवलं. असं एक महिन्याभरात मित्रांनो मी 10 पुलअप्स टोटल मारले. आणि त्याच्यानंतर ना आपला जो पुलअप्सचा बार असतो मित्रांनो, आपण कोणी आता तर आम्ही आमच्याकडे झाड आहे इकडं, ते पाहू शकता झाड. तो जो झाड आहे तिथे तुम्हाला जाऊन मी दाखवेन की कसं मी तिथं पुलअप्स मारतो. आणि त्याच्यानंतर मी कसं तिथे थांबून राहतो, 1-1.5 मिनिट टाइम लावतो मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही असं पुलअप्स बारला तुम्ही थांबून राहता, त्यावेळेस तुम्हाला टाइम लावायचा आहे. टाइम लावल्यानंतर तिथं बघायचं आहे की तुम्हाला किती वेळ वर अटकून राहताय तुम्ही. मी स्टार्टिंगला 36 सेकंद, 38 सेकंद, 40 सेकंद असा टाइम होता. मी आता जस्ट 2 मिनिट सुद्धा लटकू शकतो मी दोन्ही हातावर. त्याच्यानंतर ना 1 हातावर लटकून राहायचं आहे. ज्या हाताने आपण गोळा फेकतो, कोणी उजव्या हाताने फेकतात आणि कोणी डाव्या हाताने फेकतात. मी उजव्या हाताने फेकतो, त्यामुळे मी उजव्या हाताने जोपर्यंत आपल्या हाताला पूर्ण कळ लागत नाही तोपर्यंत मी वर लटकून राहतो. त्यामुळे मला पूर्ण फोर्स, पूर्ण आपल्या बॉडीचा वेट जो आहे मित्रांनो, 67 किलो माझा वेट आहे. तो वेट फक्त आणि फक्त या हातावर पडत असतो. 67 किलो वजन सस्टेन करण्याची हातात कॅपेबिलिटी आली, त्याच्यानंतर ना गोळा जायला सुरुवात झाली मित्रांनो. त्यासाठी तुम्ही पण हे रेग्युलरली फॉलो करा. म्हणजे तुमचा गोळा आवश्यक 8 मीटर तर नाही, 8-9 मीटर तर नाही मित्रांनो, 9.5 मीटर जाऊ शकेल. 8 तर तो जाईलच जाईल, तर 9 मीटरच्या पुढे जाऊ शकेल मित्रांनो. तर माझी माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही एक लाईक केल्यामुळं माझं थोडस मला स्फूर्ती भेटते, आणि सबस्क्राईब झाल्यामुळं मी त्याच जोमाने उठून परत तुम्हाला चांगले व्हिडिओ देईन मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब मारून द्या एकदम. तर हा गोळा आहे मित्रांनो, धरायचा कसा, तर आपण गोळा म्हणजे मित्रांनो पोलीस भरती होण्यासाठी गोळा हा एकदम इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. जर गोळा आउट ऑफ जर झाला तर टोटल एकदम गपकन वाढत असते. त्याच्यासाठी आपल्याला गोळा आउट ऑफ फेकणं हा गरजेचाच आहे. तुमचं वय थोडं कमी आहे, त्यामुळे तुमचा गोळा कमी जात असतो. जसं वय वाढल तुमचा, मग तुम्ही पुलअप्स, डिप्स जसं जसं मारताल, जोर मारताल, तसं तुमचा गोळा वाढणार आहे. त्यासाठी पुलअप्स मारावी लागते आणि डिप्स जोर वगैरे मारावं लागतात. तर आता तुम्हाला सांगतो मी गोळा कसा धरायचा. गोळा आउट ऑफ असणं हा इम्पॉर्टंट. जर आपला गोळा 15 मार्काचा जर असेल, तर आपण जर 15 मार्काचा गोळा असेल तर आपण 70% म्हणजे 60% तरी पोलीस झालेलो असतो मित्रांनो. तर आपण गोळा कसा पकडायचा, फर्स्ट टाइम तुम्हाला दाखवून देतो. पहिले गोळा हे असते ना मित्रांनो, आपले 4 बोट, हे पहा, हे जे चार हे असतात ना आपले बोटाच्या एकदम एक्झॅक्ट खालच्या दिशेला, आणि गोळा धरल्याच्या नंतर इथं गॅप असायला पाहिजे. हा गॅप जो आहे ना, हे गॅपच्या वरती गोळा असायला पाहिजे. पूर्ण असा गोळा कर्व बसला पाहिजे. हे पहा, गोळा उचलताना पहिले थोडं असं जर मारलं मित्रांनो, म्हणजे एकदम सनाटा आपल्या अंगात वर चढतो आणि गोळा फेकण्यासाठी ताकद येत असते आपल्याला. मी उचलताना गोळा ह्या हाताने पकडतो, आणि हे पहा असा, म्हणजे एकदम इझिली मला हलका वाटून जातो गोळा. मग पकडताना गोळा हे पहा, इथं आहे ना, गोळा असा पकडायचा फक्त, आणि फेकताना याला घट पकडून घ्यायचा असा. आता इथं सिंपली आहे आपल्याकडं. आता घट फेकताना ज्या वेळेस आपण इथून निघतो त्यावेळेस एकदम घट पकडून घ्यायचा असा, म्हणजे जोरात ढकलण्यासाठी. तर तुम्ही थोडं साईड लावा. हे पहा, एकदम इथून हा गोळा पकडला. हे बोट पहा माझे, हे बोट आहेत, आणि हा गॅप आहे. आणि पकडताना हा 90 डिग्री मध्ये आला पाहिजे. हा 90 डिग्री मध्ये आल्याच्या नंतर स्टेप शिकवतो तुम्हाला. ही पहा, फक्त हेट फक्त अति हेट आहेत. ही पहा स्टेप. कोणी काय करतात, इथून येतात 1, 2, 2.5 असं घेतात. ज्याची जी पद्धत आहे तसं घ्या.
जर ही स्टेप माझी जर शिकलात तर एकदम परफेक्टली झपकन निघून जायला मित्रांनो. हे पहा एवढी स्टेप पाहून घ्या परत. हे पहा एवढी स्टेप, म्हणजे आपण फेकताना एवढी स्टेपच घेतो, त्यामुळं एवढी स्टेप घेणं महत्वाचं आहे माझ्या मते तरी. जसं तुमची स्टेप असेल तसं तुम्ही घेऊ शकता. बॅग जो पूर्णला हे पहा गोळा उचलताना हे पहा एकदम सिंपली असं उचलून घ्यायचा, एकदम हलका वाटून जातो गोळा. मग त्याच्यानंतर ही आपली रेस, आणि इथं आल्याच्या नंतर पूर्ण आता हे पहा गोळा घेतलो तर एकदम निघण्याच्या अगोदर ना पूर्ण छातीमध्ये श्वास स्टोर करून घ्यायचा. हा झाला श्वास स्टोर. आणि सोडताना एकदम आवाज, एकदम आवाज आणि झटका, आवाज आणि झटका एकदम आपल्या दोन्हीचा जर एकदम इक्वल मुवमेंट जर भेटली तर आपला गोळा तो जो रेषा आहे त्याच्या पलीकड 8.5ची रेषा आहे तरी त्याच्या पलीकड म्हणजे 9-9.5 मीटरचा गोळा पडतो. जवळजवळ 10 मीटर पण जाऊ शकतो. फक्त निघताना श्वास इथं स्टोर करून घ्यायचा. असा बाहेर काढताना एकदम झटक्यासोबत आवाज बाहेर निघाला पाहिजे. तर मी फेकून दाखवतो तुम्हाला. हा पाहू शकता मित्रांनो, तो जो आहे गोळा आपला जवळ आहे मित्र. हा पाहू शकता आपला टार्गेट जो आहे 8.5 मीटर, 8.5 म्हणजे 9-9.5 मीटर हा गोळा पडलेला आहे. हा आपला सध्याचा गोळा आहे. इथून 9.5 मीटर गोळा आहे मित्रांनो हा. तर तुम्ही असं शिकू शकता. याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करणं आहे मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट टाइम तुम्हाला फक्त ही मारायचे पुलअप्स. तुमच्या जर माझ्या स्टार्टिंगला फक्त 4-5 पुलअप्स निघायचे. आता जस्ट मी 10 किलो जरी वजन बॅक साईडला घेतलो आणि पुलअप्स मारलो तरी मी 10 पुलअप्स कधीही काढू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण जस्ट गोळे फेकलेले आहेत. 3 गोळे मी फेकलेले आहेत. पूर्ण गोळे ज्या आपलं 8-8.5 मीटरचा असतो त्याच्या पलीकडे 9-9.5 मीटरचे गोळे पडलेले आहेत मित्रांनो. त्याच्या